नमस्कार मित्रांनो, आज मॉम्स किचनमध्ये आपण बनवणार आहोत अंडा वाटी। कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून तेल तापल्यानंतर त्यात 2-3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक कापलेला कांदा आपण चांगला परतून घेऊ। कांदा परतल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकू। त्यानंतर छोट्या छोट्या वाट्या घेऊन त्याला आपण तेल लावून घेऊ। तेल लावल्यानंतर त्यात 1 अंड फोडून टाकू। त्यात आपण परतलेला कांदा मिरच्या टाकू, थोडीशी कोथिंबीर टाकून चवीनुसार मीठ टाकून आपण ते वरच्यावर फक्त हलवून घेऊ। पिवळ्या कलरचं फुटलं नाही पाहिजे। असं आपण आपल्या कुटुंबानुसार आपण त्या वाट्या तयार करून घेऊ। सर्व वाट्या तयार झाल्यानंतर कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून ते पाणी गरम झाल्यानंतर त्यात आपण बनवलेल्या वाट्या ठेवून 10 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊ। मिनिटानंतर झाकण काढून आपण ते टूथपिकने चेक करून घेऊ। झालं असेल तर ते आपण वाट्या बाहेर काढून घेऊ, नाहीतर पुन्हा आपण ते 2-3 मिनिटं वाफवून घेऊ। थोडे थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपण ते बाजूने हळूहळू काढून घेऊ, तुटले नाही पाहिजे ते। सर्व वाट्यांमधले आपण काढून ते एका प्लेटमध्ये ठेवू। ते सर्व आपण काढल्यानंतर आपण आता ग्रेव्ही तयार करू। ग्रेव्ही तयार करण्यासाठी 2-3 चम्मच पॅनमध्ये तेल टाकून त्यात बारीक कापलेला कांदा चांगला परतून घेऊ। त्यानंतर 1 बारीक कापलेला टोमॅटो तो पण आपण चांगला परतून घेऊ। टोमॅटो परतल्यानंतर त्यात 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून ती पण आपण परतून घेऊ। पेस्ट परतल्यानंतर थोडीशी हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला चांगला परतून घेऊ। मसाले चांगले परतल्यानंतर त्यात थोडासा हिंग टाकून तो आपण परतून घेऊ। हिंग परतल्यानंतर पाणी टाकून ते आपण ग्रेव्ही शिजवून घेऊ। ग्रेव्ही थोडीशी घट्टसरच ठेवायची, जास्त पातळ करायची नाही।
ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून ती आपण थोडी उकळून घेऊ. आता आपली ग्रेव्ही तयार झाली. आपण गॅस बंद करू. झालेली ग्रेव्ही आपण प्लेटमध्ये अंडा वाटी तयार करून ठेवलेल्या अंड्यांवर आपण ती टाकून घेऊ. हे तयार झालेलं तुम्ही पोळी बरोबर किंवा भाताबरोबर किंवा असंच चमच्याने खाऊ शकता. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा. धन्यवाद.